एवढंच नाही तर ह्या बाजूला सगळं हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांचं पुतळ्याला सुद्धा हाय लागलेले आहे. आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी झाल्यात. म्हणजे ज्या माणसाने स्वराज्य दिलं, या स्वराज्य ह्याच कारणासाठी दिलं असेल का, असा विचार करायची आज वेळ आलेली आहे. नशीब तरी ट्रॅक्टर त्या बाजूला होता म्हणून ट्रॅक्टर राहिला. सगळ्या गोष्टी बेकार आहे. कुठं कुठं पाणी पुरायचं पेटलेलं एवढं तर. हे कशाची केबल होती इथं? नेटची केबल होती. लईच अवघड आहे की. कसला मोठा पाईप आणून नवीन पाईप गेलाय. काय सगळं अवघड आहे. काय आंब्याचं नुकसान का काय सगळ्या गोष्टी. नमस्कार, मी डॉक्टर आनंद मोरे. हे माझ्या भावाचं शेत आहे. तर आपण पाहतो आहोत की ग्रामीण भागातील समस्या कशा प्रकारच्या असतात, की जेव्हा ग्रामीण भागामध्ये वेगळ्या प्रकारे कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जेव्हा डेव्हलप होत असतो तेव्हा काही ना काही कुरगुड्या करून अशा प्रकारचे त्याला रोखण्यासाठी बरेच प्रयत्न होत असतात. आपण पाहतो की हे जवळजवळ एक 4-5 एकरची जी का आंब्याची बाग आहे ती पूर्णपणे पेटून संपूर्ण येथील ह्यांचा केबल व्यवसाय आहे. त्यानंतर BSNLचं गव्हर्नमेंटचे ते परंडा तालुक्याचे कॉन्ट्रॅक्टर पण आहेत. तर ह्यांचे सगळे जे वायरी आहेत ते सुद्धा वायरी त्यांचे पूर्ण जळालेले आहेत, म्हणजे जे काही महत्त्वाचे आहेत ते. त्यानंतर पीक पण जळालं आहे. त्याच्याबरोबर ह्या सगळ्या आंब्याचे झाडं जे आहेत ते पण संपूर्ण जळून खाक झालेले आहेत. हेच नाही तर शिवाजी महाराजांचा पुतळा पण त्यांनी ते एक छोटासा उभा केला होता. आणि ते मनसेचे माजी जिल्हा अध्यक्षसुद्धा आहेत. तर अशा प्रसंगी आणि त्या बाजूला भोवती भरपूर सारे 5 एकरचं ड्रीप देखील ठेवलेलं होतं. ते सुद्धा संपूर्ण जळून खाक झालं. आणि त्याची हाय हे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला लागलेली आहे. आज खरोखर आपल्याला असा विचार करायची गरज आलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराज किंवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा जे काही आपले वेगवेगळ्या जाती धर्मातील संत आहेत की ज्यांनी मानवतेच्या विकासासाठी आणि मानव कल्याण आपण म्हणू त्याला किंवा जगाच्या उद्धारासाठी जे काही संदेश दिले ते ह्याचमुळे दिले असतील का, ह्याचमुळे स्वराज्य निर्माण केलं असेल का. आपल्याला ह्यातून मला असा संदेश द्यायचा आहे की आपले माननीय पंतप्रधान असतील किंवा आपले महात्मा गांधीजी असतील किंवा वेगवेगळे जे म्हणतात की संपूर्ण ग्रामीण भागावरच आपला भारत देश वसलेला आहे. आणि भारत देशाला जर डेव्हलप करायचं असेल तर ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. तो सुजलाम सुफलाम केला पाहिजे. तरच प्रत्येक ग्रामीण भाग जर डेव्हलप झाला तर आपला समाज आणि आपला देश चांगल्या प्रकारे सुधरू शकतो. म्हणून प्रत्येकजण समाजाकडे चला, खेड्याकडे चला, ग्रामीण भागाकडे चला, अशा प्रकारची आपण शासनाद्वारे नेहमी प्रेरणा दिली जाते युवकांना की जे युवक विशेषतः जी क्रीम सोसायटी आहे ती देश सोडून बाहेर जाण्याचा जे प्रयत्न करते त्यांना देशात थांबवलं जातं किंवा त्यांना ग्रामीण भागाकडे आणून त्यांचा विकास केला जातो. अशा प्रकारचा जेव्हा आपण विचार करतो, पण तसे विद्वान जेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रातले जेव्हा ग्रामीण भागामध्ये येतात तेव्हा तेथील काय समस्या असतील हे काही लक्षात येतं का. कारण प्रत्येक भागामध्ये जेव्हा ते येऊन डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यावरती स्वतः बी डेव्हलप होत असतात. पण पर्यायाने जे काही समाजकंटक असतात, काही जसं म्हणतो ना आपण की कुत्र्याला गती आणि मानवाला प्रगती आवडत नाही, त्यामुळे आपोआपच त्याला विरोध निर्माण होतो आणि अशा प्रकारची त्रासदायक घटना हे घडत असतात. प्रत्येक क्षेत्रातला जो व्यक्ती आहे तो ग्रामीण भागामध्ये आज राहायला शक्यतो टाळतो का, तर शिक्षणाच्या बाबतीत देखील
त्यानंतर आरोग्याच्या बाबतीत देखील सुविधा किंवा इतर जे काही असे समाजकंटक त्रास देतात त्यामध्ये, आणि पूर्णपणे इथे जे काही राजकारण चालतं घाण विकृत मनोवृत्तीचं जे चालतं, की जे बाहेरनं चांगल्या क्षेत्रातले लोक येतात ते थोडीशी विद्वान असतात आणि त्याची इन्सिक्युरिटी कुठतरी इथल्या लोकांना वाटायला लागते ग्रामीण भागाची विशेषतः. मग तो डेव्हलप होताना, तो जनमानसात मिसळताना त्यांना कुठंतरी एक प्रकारची असूया निर्माण होते, की ज्याच्यामध्ये मग ते वेगळ्या प्रकारची त्याला षडयंत्र रचून अडकवण्याचा ते प्रयत्न करत असतात. पण अशा वेळी जसं आपण डिप्लोमॅटिक एजंटला विविध प्रकारचे प्रिव्हिलेजेस आपण देतात, इम्युनिटीज देतात, तशा पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रातले जे काही विद्वान ग्रामीण भागाकडे येत असतात त्यांनाही कुठले तरी प्रिव्हिलेज किंवा कुठले तरी इम्युनिटीज त्यांना मिळाले पाहिजे असं माझी इच्छा आहे, की जेव्हा ते उतरतात तेव्हा जे सेल्फ डिफेन्स ते करण्याचा प्रयत्न करतात किंवा ते एक प्रकारचे समाज सुधारक म्हणून देखील कार्य करण्याचा ते प्रयत्न करत असतात ग्रामीण भागामध्ये, तेव्हा जे काही आपली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर आहे आणि त्यांना स्थानिक समाजकंटक तर विरोध करत असतात, पण ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर हे स्थानिक राजकारण्यांच्या हातचं खेळणं बनून किंवा काही आमिषापोटी दोन पैसे कुठून मिळत असतील तर, किंवा वैयक्तिक द्वेषापोटी असतील किंवा स्वार्थ असेल, जे काही त्यामागचा विचार असेल किंवा माल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पासून ते एक हुकुमशाहीची जी काही घटना असते तर ह्या गोष्टी ग्रामीण भागामध्ये घडत असतात आणि हे वाईट लोकांनाच मदत जास्तीत जास्त करत असतात. का तर ड्रग्ज व्यापार झाला, कत्तलखान्यात काम करणारे काही लोक झाले किंवा 2 नंबर करणारे असतात, त्यापासून कदाचित त्यांना हप्ते मिळत असतील, काही सांगतात नाही, त्याच्यामुळे त्यांच्याशी संबंध यांचे चांगले राहतात. खरं जर विचार केला तर जे काही प्रशासन आहे त्यांचे संबंध हे ज्या भागामध्ये ज्या काही ठराविक जे लोक असतात, चांगला शिक्षक असेल, चांगला डॉक्टर असेल, चांगले वकील असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले समाजसुधारक असतील, एक समाजाभिमुख कार्य करणारा कुठलाही व्यक्ती असेल, त्यांच्यावर संबंध त्यांचे चांगले असायला पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. त्याच्यामुळे अशा व्यक्तींना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो आणि कदाचित अशाच व्यक्तींवर FIR फाडले जातात आणि त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. तर माझं हेच म्हणणं आहे की जर ग्रामीण भागाचा विकास व्हायचा असेल आणि पर्यायी देशाला जर मोठं व्हायचं असेल तर ग्रामीण भागातील अशा काही जे काही लोक आहेत की जे प्रत्येक क्षेत्रातले विद्वान तिथं राहत असतील तर त्यांना कुठेतरी प्रिव्हिलेजेस मिळावेत. जसं की लगेचच त्यांचं कोणतरी आलं आणि न सांगताच त्यांच्यावर FIR फाडणं, पुन्हा मग FIR फाडला की ते काय लवकर नीट होत नाही आणि चुकीच्या पद्धतीने चार्जशीट तयार केले जातात, का तर जे पैसे देतात किंवा जे अशा पद्धतीने फार घडतं. पण ज्युडिशरी कुठेतरी आपली चांगली आहे, त्यामुळं तिथं गेल्यानंतर न्यायनिवाडा होतो, पण त्याला 3 ते 5 वर्ष जातात. त्यामुळे एखादा व्यक्ती जर चांगलं काम त्या क्षेत्रात करत असेल आणि त्याचा जर समजा अशा पद्धतीने विचार प्रवाह बदलला आणि 3-3, 5-5 वर्ष जर त्याच्यामध्ये त्याला मानसिक हॅरेसमेंट जर होत असेल तर ह्याचा परिणाम त्या व्यक्तीवर होतो आणि त्याची जी काही चाललेली डेव्हलपमेंट असते, मानसिकता असते, जी काही समाजसेवा करण्याची त्याची इच्छा असते ते सुद्धा कुठेतरी बंद होते आणि ती मोटिवेशन त्याचं बंद झाल्यामुळे कुठंतरी जी काही पर्यायाने समाजाची आणि पर्यायाने देशाचं देखील नुकसान होतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला म्हणायचं असेल की ग्रामीण भागाकडे चला विद्वानांना, तर त्यासाठी काही प्रिव्हिलेजेस किंवा इम्युनिटीज ग्रामीण भागामध्ये आपण द्यावी, तरच हा ग्रामीण भाग चांगल्या प्रकारे सुधरू शकतो आणि हा देश डेव्हलप होऊ शकतो. जे कोण विद्वान असतात ते आपल्या भागामध्ये येऊन डेव्हलप करण्याच्या इच्छेने ते आलेले असतात, पण हळूहळू असं लक्षात येतं की इथे एक दशकामध्येच ते इथलेच होऊन जातात आणि ते जनसामान्यासारखेच ते वागायला लागतात. का तर त्यांना पर्याय नसतो, त्यांना स्वतःमध्ये बदल घडवून आणावा लागतो, ते इतरांमध्ये घडवताना त्यांना खूप त्रास झालेला असतो. त्यामुळे माझ्या सांगण्याचा जो मतितार्थ आहे तो आपल्याला निश्चित लक्षात आला असेल तर ज्यावेळेस प्रिव्हिलेजेस चांगल्या लोकांना मिळाले पाहिजेत, आपल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीजला समजून सांगितलं पाहिजे की जरी समजा एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत आली तर त्याला बाजूला ठेवा, 1-4 दिवस, आठवडाभर त्याला वेळ द्या, त्याच्यामध्ये सत्यता पडताळा. नक्कीच आठवड्याभरामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की 100 पैकी 80 FIR आपल्याला फाडावे लागणार नाहीत, कारण लक्षात येईल की हे सगळं षडयंत्र आहे. पण त्या षडयंत्रामध्येच सामील आजकाल आपलेच लोक झालेले दिसतात आणि जाणीवपूर्वक हॅरेसमेंट केली जाते आणि पुन्हा आपल्याला माहिती आहे की आपली जी काही न्यायिक सिस्टीम आहे त्याला 3-5 वर्ष जातात, त्याच्या कुटुंबाची त्याची हाल बाकीच्या सगळ्याच गोष्टी केल्या जातात. आपण पाहतो की डॉक्टर वळसणकर असतील सोलापूरचे किंवा कित्येक मोठ्या लोकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे कशासाठी केलेलं आहे? ते जीवावर उदारून नाही केलेला, तर त्यांना माहिती आहे की एकदा ह्या सिस्टीममध्ये गेलं की मीडिया झालं किंवा ते सिस्टीम झालं एवढी हॅरेसमेंट करते, एवढं नाव खराब करते की त्यांचं नावसुद्धा जनसामान्यामध्ये जाऊ नये आणि कुठेतरी भीतीपोटी अशा प्रकारचे ते विचार करायला लागतात. एखादी समजा स्त्री डॉक्टर आहे, परवा एका स्त्री डॉक्टरने डिलिव्हरीमध्ये त्यांचं ती बाई एक्सपायर झाली म्हणून तिच्यावर 302 मृत्यूचा खटला गुन्हा राजकीय दबावापोटी पोलिसांनी दाखल केला आणि तिने लगेच आत्महत्या केली. हे कशासाठी? ह्या गोष्टी होत असतात.
अहो ठराविक वेळेस जर पुण्यासारख्या ठिकाणी जर पेशंट दगावू शकतो तर ग्रामीण भागामध्ये तर व्यवस्था नसते. त्यांना जीवावर उदार होऊन शक्यतेवर उदार होऊन त्यांना काम करावं लागतं. तर एखादी गोष्ट चुकून होत असते, त्याला पर्याय नसतो. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, सिच्युएशन वेगळं असतं. ह्याची शहानिशा न होताच अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजे. त्याच्यामुळं जर चांगले लोक ग्रामीण भागात टिकायचे असतील, ग्रामीण भागामध्ये त्यांना विकास करायचा असेल तर त्यांना सुद्धा कुठंतरी एक चांगले प्रिव्हिलेज दिले पाहिजेत. का तर तुमची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही. जसं गॉड इज नॉट म्हणतो आपण की नॉट प्रेझेंट ॲट एव्हरी इमर्जन्सी, सो ही क्रिएट अ डॉक्टर. किंवा प्रत्येक वेळेस प्रेम करायला देव येऊ शकत नाही म्हणून तिने आई निर्माण केली. तशा पद्धतीने ही लोक असतात. तर ह्यांना कुठेतरी ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोहोचू शकत नाही म्हणून ह्यांना थोडीशी प्रिव्हिलेज द्या. तरच या समाजातील जे काही सध्याचे ज्वलंत उदाहरण आहेत, जाती धर्म असतील, धर्मांधता असेल, जातीवाद असेल, शेतकरी आत्महत्या असतील, बेरोजगारी असेल, भ्रष्टाचार असेल किंवा आतंकवाद असेल, जे काय असेल, जर प्रिव्हिलेज ह्या लोकांना जर दिलं चांगल्या लोकांना त्यापुरतं स्वतःची बॉडी आणि प्रॉपर्टी हे करण्यासाठी, केवळ आपण ह्याच्यामध्येच पाहतो संविधानामध्ये किंवा कायद्यामध्ये की स्वतःच्या बॉडीला आणि प्रॉपर्टीला जर धोका निर्माण झाला तर तुम्ही डिफेन्स करू शकता बाकीचं. तर तशा गोष्टी होत नाहीत. प्रात्यक्षिक मात्र खूप वेगळं असतं आणि हॅरॅसमेंट त्या व्यक्तीचीच केली जाते. त्यामुळे एवढंच मला म्हणायचं आहे की ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे दुष्ट विचार दूर करायचे असतील तर चांगल्या प्रकारे वेगळी यंत्रणा राबवा. जर समजा काही हे चार्जशीट घेत नसतील तर ऑनलाईन तक्रारीमध्ये सुद्धा जे कोण असेल पुढचा व्यक्ती की जसं नॅचरल जस्टिसप्रमाणे त्याचं ऐकून घेतलं पाहिजे. तो जो काही सांगतो की कुठल्या मार्गाने आपण तपास करावा, कदाचित ज्याच्यावर अन्याय घडला त्याला चांगल्या प्रकारे माहीत असते की कुठल्या मार्गाने जर आपण गेलो तर त्या गोष्टी घडतात. पण ह्या गोष्टी दूर सारल्या जातात, त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. त्यांच्या पद्धतीने थातूरमातूर चार्जशीट बनवली जाते आणि अगदी पिक्चरमध्येच एखाद्या गोष्टीचा षडयंत्राचा पर्दा फाश केला एवढं दाखवलं जातं. पण प्रत्यक्षात असं होत नाही. सगळ्या गोष्टी वशिला, जात, धर्म, पैसा ह्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून जातात. आणि ग्रामीण भागामध्ये विशेषतः जी काही मोठी कम्युनिटी आहे तीच टिकू शकते. का तर त्यांचे कुठं ना कुठं नातेवाईक असतात, बाकीचे पॉलिटिकल संबंध असतात. पण जे काही बहुजन किंवा साधारण व्यक्ती जे असतात त्यांना मात्र नक्कीच त्रास होतो. म्हणून मला असं म्हणायचं आहे की यावर शासनाने चांगल्या प्रकारे विचार केला पाहिजे. तरच ग्रामीण भागात लोक टिकतील आणि ग्रामीण भाग डेव्हलप झाला म्हणजे पर्यायाने आपला देश डेव्हलप होतो आणि एक आपला जागतिक महासत्ता बनण्याचं जे स्वप्न आहे ते लवकर आपलं पूर्ण होऊ शकतं. जय हिंद. हो, हे बी पाईप महाग असतं. STV मोठा पाईप बी जळालाय. इथं सगळे पाईप चापटे झाले. कसं झालंय ते एकदम. पोकुला फोन आला असेल ना. ती डिश जळाले सगळं, ते सगळ्या वायरी जळाल्यात का विभाग जळाला 5-7 मीटर. किती नाल्या का नीच असतील. ती झाडाची तरी कशी अवस्था झाली. म्हणजे पूर्वी इकडचा भाग बघितला तर असा सुंदर इकडचा सेम भाग होता. हे पहा कशा प्रकारे ही साईड आहे आणि ही बघा काय अवस्था झाली. ह्या झाडाचे आंबे बघा कसे लगडलेले आहेत. त्यानंतर ते घर जळालेलं आहे आतनं. घराचं AC बाकीच्या सगळ्याच गोष्टी. किती अवघड आहे. ते झाड तर पूर्ण जळाले. अवघड गोष्ट आहे.
झाड तर पूर्ण जळूनच गेले, ते आंबे वगैरे तसे दिसत. पीक तर जळून गेलंच, पण झाडाची बी वाट लागली. किती अवघड आहे. अजून धाया आहे ह्याच्यामध्ये, चौकट चालू आहे. कशी अवस्था आहे बेकार बघा. म्हणजे ग्रामीण भागामध्ये लोक कशा पद्धतीने ताप देतात. झाडाला आंबे आलेले आहेत, चिकू लागलेले आहेत, सगळ्या गोष्टी असताना सुद्धा किती जळफळाट. म्हणजे त्या झाडाने मुक्या जनावरांनी काय केलेलं असतं. जनावरं असतात, आग तिकडं लागलेली आहे.